नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ज्ञान मंच या आध्यात्मिक ज्ञान यात्रेवर. आज आपण भगवद्गीतेच्या अध्याय 12 मध्ये प्रवेश करणार आहोत. हा अध्याय संपूर्ण गीतेतील एक अत्यंत सुगंधी आणि कोमल अध्याय, भक्तियोग. ज्ञानाच्या कठोर तर्काला प्रेमाचा स्पर्श मिळतो ते इथे, आणि योगाची गुंतागुंत भक्तीच्या उभेत विलीन होते. हा अध्याय गीतेच्या अंतःकरणासारखा आहे, कारण इथे कृष्ण स्वतः सांगतात की त्यांना सर्वाधिक प्रिय कोण. कुरुक्षेत्राच्या मैदानात युद्धाचे ढग दाटून आलेले. रथावर उभा असलेल्या अर्जुनाच्या डोळ्यात अजूनही प्रश्नांचे स्पंदन आहे. निरंतर संवादाने अर्जुनाचे अंतर्मन हळूहळू स्वच्छ होत आहे. पण एक शंका त्याच्या अंतर्यामी ठाण मांडून बसलेलीच होती. हे कृष्णा, देवाची उपासना कोणत्या मार्गाने करावी? तू सगुण, रूपरूपात, नावस्वरूपात, मायेच्या मधुर स्पर्शात असा भक्त म्हणून उपासावा की निराकार, निर्गुण, अव्यक्त ब्रह्मस्वरूपात ध्यान करणे श्रेष्ठ? जीवनाच्या प्रवासात अनेकांना हा प्रश्न येतो. अनेक जण उपासना करतात, पण त्या उपासनेचे स्वरूप, मार्ग आणि सिद्धांत याविषयी संभ्रम उरतोच. अर्जुनही तसाच. त्याच्या मनातील ही शंका फक्त त्याची नव्हती, ती मानवी कुतूहलाची शंका होती. श्रीकृष्णाने एक अतीव शांत दृष्टीने अर्जुनाकडे पाहिले. त्या दृष्टीत ज्ञानही होते आणि ममता देखील. कृष्ण म्हणाले, पार्था, जे माझ्यावर प्रेमाने, भावाने, अर्पण भावाने, अखंड मन प्राण बुद्धीने माझी उपासना करतात ते मला अत्यंत प्रिय आहेत. भक्तीचा गोडवा इथे पहिल्याच वाक्यात जाणवतो. सगुण मार्गात मनाला आधार मिळतो, प्रेमाला केंद्र मिळते, देव व्यक्ती बनतो. भक्त त्याच्या चरणी मन ठेवू शकतो, त्याला हाक मारू शकतो, त्याच्याशी प्रेमाने संवाद करू शकतो. कृष्णाने पुढे सांगितले, निराकार, निर्गुण, अव्यक्त ब्रह्माची उपासना करणारेही उत्तम आहेत, पण तो मार्ग अत्यंत कठीण आहे, कारण मनाला पकडायला रूप हवे, भाव हवे, केंद्र हवे. मन निराकारावर स्थिर करणे म्हणजे एक प्रखर तपस्या. तो मार्ग निवडणारे थोडेच. मग कृष्णाने अत्यंत दयाळूपणे एक महत्त्वाचा सत्योद्घोष केला. अर्जुना, भक्ती हा मार्ग केवळ उपासनेचा मार्ग नाही, तो जगण्याचा मार्ग आहे. भक्ती म्हणजे व्यवहारातली कोमलता, आचरणातली शुद्धता, मनातील निर्भयता आणि भावातील समर्पण. कृष्णाने भक्तीसाठी पायऱ्याही सांगितल्या. जर मन कृष्णात स्थिर ठेवणे कठीण असेल तर साधना कर, साधना कठीण वाटली तर कर्म कर, कर्म कठीण वाटले तर फळ त्याग कर, फळ त्याग कठीण वाटला तर त्याच्या मागे असलेला अहंकार सोड. हाच आध्यात्मिक प्रवास. कुणीही बाहेर नाही, सगळ्यांना दार खुले आहे. भक्ताचे लक्षण जाणून घेता अर्जुनाचे मन अगदी विस्मित झाले. कृष्ण म्हणाले, भक्त मत्सरापासून दूर असतो, रागातून मुक्त असतो, भयातून शांत असतो, समान दृष्टी ठेवतो, अभिमान सोडतो, सन्मान आणि अपमानात स्थिर असतो आणि सर्व जीवांवर प्रेम ठेवतो. असं मन ज्याचं झालं त्याला देव वेगळा लागत नाही, देव त्याच्या अंतर्यामी चुगवतो. इथे कृष्णाने भक्तीचा सर्वात मधुर विधान उच्चारला. भक्त माझ्यावर प्रेम करतो, पण त्याहून माझं प्रेम त्याच्यावर असतं. हे ऐकून अर्जुनाच्या हृदयावर भक्तीचा सुवास पसरला. युद्धाचे गर्जन काही क्षणासाठी मौन झाले. त्या रथावर भक्तीचा संगम उलगडत होता. एक मानव विचारत होता आणि दैवी स्वतः उत्तर देत होता. हा अध्याय अनेकांना कारणाने नाही, प्रेमाने जोडतो. भक्तीचा मार्ग तर्काने सिद्ध होत नाही, अनुभूतीने सिद्ध होतो. आणि हाच ज्ञानमंचचा हेतू, तुम्हाला अनुभवाच्या मार्गावर नेणे. कृष्ण अर्जुनाला समजावत होते, पण त्या शब्दात फक्त उपदेश नव्हता, अनुभव होता, करुणा होती, कृपा होती. भक्ती ही फक्त पूजेमध्ये नसते, ती हृदयात असते. ती जपात नसते, ती जीवनात असते. ती हात जोडण्यात नसते, ती मन जोडण्यात असते. कृष्णाने सांगितले, जो भक्त माझा आहे तो कोणालाही दुःख देत नाही आणि इतरांच्या दुःखाने त्याचे हृदय हेलावते. अशा भक्ताचे मन फुलासारखे असते, कोमल पण सामर्थ्यवान, प्रेमाचा बोळा पण धैर्याचा स्तंभ. अर्जुनाच्या मनात अजूनही प्रश्न उमटत होते, कारण तो योद्धा होता, पण एकाच वेळी शोधकही होता. त्याला जाणून घ्यायचे होते की हा मार्ग चालण्यासारखा आहे का, केवळ ऋषींसाठी आहे की सामान्य मनुष्यांसाठीही. श्रीकृष्ण स्मित करून म्हणाले, अर्जुना, हा मार्ग सगळ्यांसाठी आहे. जो खरा भक्त आहे त्याला माझ्याकडे येण्यासाठी कोणताही अटपत्र नाही, ना जात, ना कुल, ना विद्या, ना अवस्था, ना योग्यता. जो माझ्यावर श्रद्धा ठेवतो आणि त्याच्या हृदयात प्रामाणिकपणा आहे तो माझा प्रिय. त्या क्षणी भक्तीचा अर्थ स्पष्ट झाला. भक्ती म्हणजे अधिकार नव्हे, प्रवेश नव्हे. भक्ती म्हणजे उघडं दार, जिथे ईश्वर उभा आहे आणि म्हणतो, येत जा. माझ्याकडे येण्यासाठी कोणताही पासपोर्ट लागत नाही. श्रीकृष्ण पुढे म्हणाले की भक्तीचा मूलभूत गुण म्हणजे अहंकाराचं विसर्जन. अहंकार अशीच गोष्ट की ती डोंगराप्रमाणे वाटते पण वाळूप्रमाणे उडून जाते. जिथे अहंकार आहे तिथे दैवी प्रेम थांबतं, जिथे प्रेम आहे तिथे अहंकारच हरतं. कृष्णाने अर्जुनाला संतुलनाचं तत्त्व शिकवलं. भक्त सन्मान मिळाला तरी स्थिर आणि अपमान झाला तरी स्थिर. हा वाक्य जरी सहज वाटतो, पण जीवनात हेच सर्वात कठीण आहे. बहुतेकांना यश पचत नाही
आणि अपयश सहन होत नाही. कृष्ण सांगतात, जो दोन्हीमध्ये स्थिर आहे तोच माझा प्रिय. कारण भक्ती हे फक्त देवाशी असलेलं नातं नसतं, ते स्वतःशी असलेल्या नात्याचं शुद्धीकरण असतं. यानंतर अर्जुनाच्या मनात निराकार मार्गाविषयी एक शंका डोकावली. तो विचार करू लागला, निराकार ब्रह्माचा मार्ग कठीण आहे, मग लोक तो मार्ग का स्वीकारतात? कृष्णाने अत्यंत सुंदर शब्दांत उत्तर दिलं, निराकाराचा मार्ग ज्यांचं मन निर्लेप, निरीक्षेप, संकल्पशून्य आहे त्यांच्यासाठी आहे. त्यांच्या मनात बंधन नाही, भय नाही, अपेक्षा नाही. अशा मनाने ध्यान केलं की ब्रह्माशी एकत्व प्राप्त होऊ शकतं. पण बहुतेकांची मनं अद्याप फुलासारखी नाजूक असतात. त्यांना आधार हवा असतो, रूप हवं असतं, परसण्याची जागा हवी असते. म्हणूनच सगुण भक्ती अधिक सहज आणि सुंदर. कृष्णाने मग भक्तीचा मार्ग पायऱ्यांनी उलगडला. जर तू मन माझ्यात स्थिर करू शकत असशील तर तो सर्वोत्तम. जर ते कठीण असेल तर अभ्यास कर. जर तेही कठीण असेल तर माझ्यासाठी कर्म कर. आणि जर तेही कठीण असेल तर फळत्याग कर. ह्या पायऱ्या सांगताना कृष्णाने मानव स्वभाव ओळखला होता. कारण भगवंताने कधीही मनुष्याला अशक्य गोष्टीची अट घेतली नाही. उलट जी सोपी आहे तिथून सुरुवात करू दे अशी कृपा दाखवली. कृष्णाच्या शब्दात सर्वाधिक गोडवा तेव्हा होता जेव्हा त्यांनी प्रिय भक्त कसा असतो ते सांगितलं. जो मनाने शांत, विचारांनी निर्मळ, भयमुक्त, द्वेषरहित, सर्व जीवांवर प्रेम करतो आणि कोणाकडून काहीही अपेक्षा ठेवत नाही, तो मला प्रिय. इथे भक्ती संवेदनेत उतरते. भक्ती हृदयाचा विस्तार करते. ती माणसाला अलिप्त नाही, जोडलेला बनवते. समाजापासून पळून जाणे हे भक्ती नव्हे, समाजाशी प्रेमाने वागणे हेच भक्ती. त्यानंतर कृष्णाने अर्जुनाच्या मनात घर करून बसलेल्या सर्वात मोठ्या सत्याचा उच्चार केला. भक्ती ही केवळ साधना नाही, ती स्वतःच्या छोट्या अहंकाराला देवाच्या विशाल प्रेमात विलीन करण्याचा मार्ग आहे. अहंकार हा मानवाचा सर्वात छोटा तुरुंग आहे. तोच मन अडकवतो आणि भक्ती हा एकमेव मार्ग आहे जो मनाला मुक्त करतो. ही अनुभूती केवळ विचाराने नाही, अनुभूतीने येते. भक्ती म्हणजे तर्काचा त्याग नाही, तर तर्कापलीकडचा अनुभव. जिथे संकल्प थांबतात तिथे भक्ती उगवते. अर्जुनाला हे जाणवत होतं की युद्ध जिंकणं हे वेगळं, पण स्वतःला जिंकणं हेच खऱ्या युद्धाचं फळ. आणि भक्ती हाच त्या अंतर्गत युद्धाचा सर्वात सुंदर मार्ग. कृष्ण अर्जुनाला पुढे सांगत होते, अर्जुना, भक्तीचा मार्ग हा सर्वात सोपा आणि तरीही सर्वात उंच आहे. कारण या मार्गात युद्ध तलवारीने नाही, तर प्रेमाने लढले जाते. इथे शत्रू बाहेर नसतो, तो आत असतो. अहंकार, राग, भीती, मत्सर, अपेक्षा आणि द्वेष. ज्याने या शत्रूंना जिंकले त्याला भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी कोणताही दुसरा पूल लागत नाही. आणि खरं म्हणजे हे शत्रू पराजित झाले की भक्ताला कळते की देव कधीच दूर नव्हता, तो तर त्याच्यातच होता. कृष्ण अर्जुनाच्या डोळ्यात पाहत म्हणाले, भक्ती म्हणजे निवड, ती योगायोग नव्हे. मनाला अनेक वाटा दिसतात, पण भक्त मनाने एकदाच एक ठरवले की बाकी सगळे मार्ग आपोआप संपतात. भक्ताला संकल्प हवाच असतो, पण त्या संकल्पात मी हा शब्द नाहीसा होतो. मौल्यवान गोष्ट हीच की भक्त कधीही देवाला व्यापारी म्हणून बघत नाही. तो म्हणत नाही, देवा मला दे, मग मी तिला देईन. अशी देवाशी सौदा करण्याची पद्धत ही भक्तीची नव्हे, व्यवहाराची आहे. भक्त म्हणतो, देवा तू रहा, बाकी सर्व मी सांभाळेन. आणि देव म्हणतो, भक्ता तू रहा, बाकी सर्व मी सांभाळेन. यालाच दैवी संबंध म्हणतात. कृष्ण स्पष्ट शब्दात म्हणाले, जो एकनिष्ठ आहे, जो क्षमा करतो, जो सर्व प्राण्यांविषयी करुणा ठेवतो, जो वाणीने सौम्य आणि कर्माने पवित्र आहे, तो माझा प्रिय आहे. प्रिय हा शब्द इथे साधा नाही. प्रिय हे देवाच्या दृष्टीने सर्वात उंच स्थान आहे. ज्ञान, योग, तप, बल हे सर्व मोठे आहेत, पण प्रियत्व हे फक्त भक्ताला मिळतं. यानंतर भक्ताच्या अंतर्मनाची स्थिती कृष्णाने उलगडली. भक्ताच्या मनात भीती नसते, कारण त्याला वाटतं की जो मला धरणारा आहे तोच जग धरणारा आहे. जेव्हा हृदयाला हा अनुभव येतो तेव्हा संसार बेचैन करत नाही, परिस्थिती हलवू शकत नाही, अपमान तुटवत नाही, यश मस्तकात चढत नाही आणि मृत्यू भय देत नाही. कारण भक्ताची पावले आता धरणीवर नाही, ती विश्वासावर आहेत. कृष्ण सांगतात, भक्ती ही फक्त मंदिरात सापडत नाही, ती घरात, रस्त्यात, कामात, अपमानात, संघर्षात, पराभवात, सेवा करताना आणि अगदी अश्रूंमध्येही सापडते. कारण भक्तीचा पाया हा धैर्यावर आहे. जे धैर्य झलेरामाला वनवासात आधार होतं, जे बुद्धाला बोधिवृक्षाखाली आसन घ्यायला सामर्थ्य देतं, जे मीराला विष प्यायला तयार करतं, त्या धैर्याचं नाव भक्ती. अर्जुनाला कुतूहल होतं, देवा तुझ्या दृष्टीने जगात सर्वात उंच कोण, ज्ञानी, कर्मयोगी की भक्त? कृष्ण स्मितले आणि म्हणाले, अर्जुना ते सर्व माझेच आहेत आणि मला प्रिय आहेत, पण माझ्या हृदयाच्या सिंहासनावर बसायचं असेल तर त्याची वाट भक्ती आहे.
भक्ती म्हणजे देव शोधण्याची कला नव्हे, देवाला स्वतःमध्ये उतरू देण्याची कला आहे. यानंतर कृष्णाने त्या भक्तांचे गुण सांगितले ज्यांना एक दिवस देवाशी एकरूपता प्राप्त होते. ज्याला परिणामाची चिंता नाही, विजयाचा अहंकार नाही आणि पराजयाचे दुःख नाही. जो स्वतःला देतो आणि काही मागत नाही. जो सत्याच्या बाजूने उभा राहतो आणि असत्यावर प्रेम करत नाही. जो सेवा करतो वाचकासाठी नव्हे तर देवासाठी. तोच माझ्या अंतर्यामी स्थिर होतो. कृष्णाचे शब्द आता युद्धभूमीवर ज्ञानाचं वादळ बनले होते, जिथे धनुष्य आणि बाण बाजूला पडले होते आणि मन तत्त्वज्ञानाच्या रणांगणात उतरलं होतं. अर्जुनाला हे जाणवत होतं की युद्ध हा फक्त प्रसंग आहे, पण भक्ती हा मार्ग आहे. युद्धाने राज्य मिळेल, पण भक्तीने आत्मा. शेवटी कृष्णाने तो अद्वैत उलगडला. भक्ती म्हणजे द्वैतापासून अद्वैताकडे जाणे, जिथे मी आणि तो या दोन गोष्टी नाहीशा होतात आणि उरतो तो केवळ अनुभव की सर्व स्वरूप परमेश्वराचा आहेत. ही अवस्था जिचा अनुभव संतांनी देव आणि भक्त दोन्ही एकच असे म्हणून उलगडला आहे. तेच नामदेव म्हणतात, देवा तू घातले आणि तूच झेलले, मग मी कोण? हा अध्याय इथे संपत नाही, कारण भक्ती कधीच संपत नाही. ती तर प्रारंभ असतो. समाप्ती हा ज्ञानाचा भाग आहे आणि अनंतता हा भक्तीचा. कृष्ण अर्जुनाला पुढे सांगत होते, अर्जुना, भक्तीची खरी ओळख ही यशाच्या प्रसंगी नाही, तर संकटाच्या प्रसंगी समजते. जेव्हा जग पाठ फिरवतं, आशा विसतात, प्रयत्न अपुरे पडतात आणि मार्ग बंद होतात, तेव्हा मन देवाकडे वळतं. आणि त्या क्षणी जे का विचारत नाही, तर कृपा म्हणतो, तोच भक्त. कारण भक्ताला खात्री असते की देव उशीर करतो ते शिक्षा म्हणून नाही, तर तयारी म्हणून. अनेकांना वाटते की भक्ती म्हणजे दुर्बलतेचा मार्ग, पण हे भ्रम आहे. दुर्बल मनुष्य भक्त होऊच शकत नाही. भक्ताला हातात शस्त्र नसेल, पण हृदयात विश्वास असतो. आणि जगातल्या सर्वात मोठ्या युद्धांची उत्पत्ती तलवारीतून नाही, तर विश्वासातूनच झाली आहे. भक्ती ही बुद्धीला सोडून जाणारी नाही, तर बुद्धीला पार करणारी आहे. ज्ञान वाद घडवते, भक्ती संवाद घडवते. ज्ञान वेगळं करते, भक्ती जोडते. ज्ञान पाहायला शिकवते, भक्ती अनुभवायला. कृष्ण म्हणतात, भक्त तो नाही जो मला शोधतो, भक्त तो आहे जो मला सर्वत्र पाहतो. देवाला शोधणारा मार्ग मोठा आहे, पण देवालाच सर्वत्र अनुभवणारा मार्ग अनंत आहे. भक्त जेव्हा झाड पाहतो तेव्हा त्याला फक्त पाणी दिसत नाहीत, त्याला त्यात पोषण दिसतं. जेव्हा नदी पाहतो तेव्हा त्याला पाणी दिसत नाही, त्याला तृप्ती दिसते. जेव्हा प्राणी पाहतो तेव्हा त्याला देह दिसत नाही, त्याला प्राण दिसतो. जेव्हा मानव पाहतो तेव्हा त्याला शरीर दिसत नाही, त्याला आत्मा दिसतो. आणि जेव्हा भगवान पाहतो तेव्हा त्याला रूप दिसत नाही, त्याला सत्य दिसतं. अशा स्थितीत देव भेटत नाही, देव उलगडतो. कारण भेट हा बाहेरचा शब्द आहे, उलगडणं हा आतला. अनेक जण विचारतात, देव दिसत नाही, पण कृष्ण सांगतात, भक्तीचे डोळे उघडले तर देव झाकताच येत नाही. आणि हीच ती अवस्था जिथे प्रार्थना हे मागणे नसते, तर कृतज्ञता असते. कृष्ण अर्जुनाला म्हणले, प्रेमाच्या मार्गात अंतर नाही, अंतर असतं ते अहंकाराने. मनात मी टिकतो तेथे भक्ती प्रवेश करत नाही. म्हणूनच भक्त सर्वात पहिले जे विसरतो ते स्वतःला. आणि भक्त जेव्हा स्वतःला विसरतो तेव्हा देव त्याला आठवतो. म्हणून मी म्हणतो, अर्जुना, जे मला प्रेमाने पूजतात त्यांची मी स्वतः व्यवस्था करतो. यावर अर्जुन आश्चर्याने म्हणाला, देवा, जगात लाखो जीव आहेत, मग तू सर्वांची व्यवस्था कशी करतोस? कृष्ण स्मितले आणि म्हणाले, अर्जुना, ज्याची कर्तृत्वाची भूक मी संपवतो त्याला मी सुख देत नाही, मी शांती देतो. आणि जगात सुखापेक्षा मोठी गोष्ट आहे ती शांती. सुख बाहेरून येतं, शांती आतून. सुखासाठी परिस्थिती बदलावी लागते, शांतीसाठी दृष्टी. आणि भक्तामध्ये ही दृष्टी निर्माण होते. कृष्ण पुढे म्हणाले, भक्ताला जे मिळतं ते कधीच उशिराने मिळत नाही, ते वेळेनेच मिळतं. आणि जे मिळत नाही ते त्याच्या भल्यासाठीच मिळत नाही. भक्ताचे जीवन ही दोन शब्दांची व्याख्या, स्वीकार आणि विश्वास. एक वाऱ्याचा सामना करतो, दुसरा वाऱ्याला दिशा देतो. स्वीकार म्हणजे वादळात टिकणं, विश्वास म्हणजे वादळातून पार जाणं. या भक्तीच्या मार्गात काही साधकांना अडचणी येतात. कारण मनाला देव हवा असतो, पण देहाला जग. मनाला शांती हवी असते, पण वासनांना हालचाल. मनाला मौन हवा असतं, पण जिभेला वाद. मनाला सत्य हवं असतं, पण अहंकाराला विजय. आणि हीच लढाई भक्त जिंकतो, कारण त्याने युद्ध बाहेर नाही तर आत लढलं. शेवटी अर्जुन शांत आवाजात म्हणाला, देवा, भक्तीचा मार्ग कदाचित सोपा दिसतो, पण तो जगातील सर्वात कठीण मार्ग असूनही सर्वात सुंदर आहे. कृष्ण उत्तरले, अर्जुना, कठीण ते आहे जे मनाला आवडत नाही. भक्ती मनाला नाही, हृदयाला आवडते. म्हणून भक्ताला त्यात कष्ट वाटत नाहीत, त्यात आनंद वाटतो. भक्ती ही धावत मिळत नाही, ती थांबून मिळते. कारण देवाची भेट पळण्याच्या वेगात मिळत नाही, ती प्रतीक्षेच्या धैर्यात मिळते.
जो धावत थकून बसतो तोच उठून भेटतो आणि जो थांबतो त्याच्याजवळ देव स्वतः चालत येतो. कृष्ण पुढे म्हणाले, अर्जुना, माझा भक्त मोठी यज्ञ करतो म्हणून भक्त नाही, तो मला प्रेमाने आठवतो म्हणून भक्त आहे. ज्याच्या मनात अहंकार राहिला नाही, ज्याच्या कृतीत हिंसा राहिली नाही, ज्याच्या वाणीमध्ये कटुता राहिली नाही, ज्याच्या भावनेत लोभीपणा राहिला नाही, तो माझ्या नजरेत मोठा आहे. भक्ती म्हणजे रूप पाहणं नव्हे, भाव पाहणं. रूप कधीही अपूर्ण असतं, भाव कधीही अपूर्ण नसतो. म्हणूनच मंदिरात मूर्ती असते, पण भक्त मूर्तीला पाहू शकत नाही, तो भाव पाहतो. बाहेरचे डोळे दगड पाहतात, आतले डोळे देव पाहतात. कृष्ण म्हणाले, अनेक साधक देव शोधण्यासाठी पर्वतांवर जातात, वनांमध्ये जातात, गुहांमध्ये जातात. पण ज्याने देवाला हृदयात शोधलं त्याला देव सापडला. आणि ज्याने बाहेर शोधलं त्याला अनुभव सापडला नाही. भक्तासाठी देव म्हणजे मंच नाही, देव म्हणजे अंतरंग. भक्तासाठी देव म्हणजे चमत्कार नाही, देव म्हणजे आधार. अर्जुनाने विचारले, देवा, भक्ती कोणत्या रूपात श्रेष्ठ, निर्गुणाची भक्ती की सगुणाची? कृष्ण उत्तरले, अर्जुना, ज्याला अंतरंग स्थिर आहे, ज्याची बुद्धी निर्विकल्प आहे, ज्याला मनाचे न थकणारे सामर्थ्य प्राप्त आहे, तो निर्गुणाकडे सहज जाऊ शकतो. पण सामान्य जीव मनाच्या गतीने थकतो, बुद्धीच्या वादात अडकतो. म्हणून सगुण मार्ग अधिक सुगम, अधिक मृदू, अधिक दयायुक्त आहे. जो देवाला रूपात पाहतो तो देवाला प्रेम करू शकतो. निर्गुणावर प्रेम करणे ही साक्षात धैर्याची परीक्षा आहे. कारण निर्गुणात धरण्यासाठी हात नाही, टेकण्यासाठी शरीर नाही, पाहण्यासाठी नजरा नाही. तिथे फक्त शुद्ध अस्तित्व असतं. म्हणूनच लोकांनी देवाला रूपात पाहिलं, ओव्यात ठेवला, कीर्तनात गायलं, आरतीत न्हालं, नामात विरघळवलं. कृष्ण म्हणाले, भक्तीचा मार्ग हा कोरड्या वादांचा मार्ग नाही, हा रसाचा मार्ग आहे. जिथे शब्द संपतात आणि अनुभूती बोलू लागते तिथे भक्ती उमलते. तो पुढे म्हणाला, अर्जुना, अनेक साधक ज्ञान घेतात, पण भक्त भावना घेतात. ज्ञानातून प्रश्न सुटतात, भक्तीतून जीव सुटतो. जग देवाला बुद्धीने मोजण्याचा प्रयत्न करतो, भक्त देवाला हृदयाने. आणि ज्याने देवाला हृदयाने भेटलं त्याला परमात्म्याचे रहस्य सांगण्याची गरजच उरत नाही. कृष्ण म्हणतात, असंख्य जीव आहेत ज्यांना वाटतं की ते मला सेवा करतात, पण मला सेवा नको, मला समर्पण हवं. सेवा हातांनी होते, समर्पण हृदयाने. सेवा थकवते, समर्पण विरघळवते. सेवा कर्तव्य आहे, समर्पण प्रेम आहे. आणि प्रेम हेच भक्तीचं अंतिम शास्त्र. अनेकांना वाटतं भक्ती म्हणजे रडणं, पण भक्ती म्हणजे रडण्याची अवस्था नाही. भक्ती म्हणजे वितळण्याची अवस्था आहे, जिथे मी वितळतो आणि तो राहतो. हीच ती अवस्था जिथे भक्ताला प्रश्न राहत नाहीत, उत्तर राहतं. शंका राहत नाही, खात्री राहते. इच्छा राहत नाही, प्रसाद राहतो. यावर अर्जुन शांत बसला. त्याच्या चेहऱ्यावर गंभीरता आणि समाधान दोन्ही होते. कृष्ण पुढे म्हणाले, भक्ताचे जीवन 3 शब्दांत सांगता येते: प्रेम, धैर्य आणि प्रतीक्षा. प्रेम तो देवावर करतो, धैर्य परिस्थितीवर, आणि प्रतीक्षा करतो योग्य क्षणाची. जो भक्त प्रतिकूलतेत रडत नाही, अनुकूलतेत उन्मत्त होत नाही, यशात अहंकार दाखवत नाही आणि पराभवात अपराध मानत नाही, देव त्याच्या मनात वसतो. अशा भक्ताला मी दुरून पाहत नाही, मी त्याच्या श्वासात असतो. कृष्ण पुढे म्हणाले, अर्जुना, जो मला प्रेम करतो त्याला मी सोडत नाही, पण जो मला विसरतो त्यालाही मी सोडत नाही. कारण देवाचा प्रेमाचं गणित असा नाही की भक्तांनी दिलेले गुण देव मोजून देतो. देवाची कृपा हा व्यवहार नाही, तो कृपा व्यवहार आहे. त्यात तोटा नाही, त्यात उधळपट्टी आहे. अनेकांना वाटतं भक्ती म्हणजे संसार सोडणे, पण कृष्ण सांगतात, भक्ती म्हणजे संसारात देव पाहणे. संसार सोडणं सोपं आहे, संसारात देव पाहणं अवघड आहे. पण जो हे करू शकतो तोच खरी भक्ती समजतो. कृष्ण पुढे म्हणाले, अर्जुना, माझा खरा भक्त कसा असतो हे जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते. पण भक्ताचे स्वरूप हे ग्रंथाच्या पानात नाही, ते जीवनाच्या श्वासात गसते. आणि मग कृष्णाने भक्ताचे गुण सांगायला सुरुवात केली. भक्त कोणत्याही प्राण्याचा द्वेष करत नाही. तो सर्वांवर प्रेम करतो, सर्वांमध्ये समानता पाहतो. जो पराभवात रडत नाही, यशात उन्मत्त होत नाही, हानीत खचत नाही आणि लाभात अहंकारी होत नाही, तो माझा प्रिय आहे. भक्ताचा स्वभाव शांत असतो, त्याची वाणी मृदू असते, त्याची बुद्धी स्थिर असते, त्याची कृती स्वच्छ असते, त्याचे मन पवित्र असते. तो सत्यावर चालतो, प्रामाणिकपणे कर्म करतो आणि फलाची अपेक्षा न ठेवता देवाला अर्पण करतो. कृष्णपूर्जी म्हणाले, असा भक्त कोणालाही त्रास देत नाही आणि कोणाच्या त्रासाने व्याकुळ होत नाही.
तो भयात खचत नाही आणि रागात बदलत नाही. संसारात जे लोक परिस्थितीनुसार बदलतात, भक्त परिस्थिती बदलली तरी राहतो. कारण भक्त जग पाहून निर्णय घेत नाही, भक्त देव पाहून जग पाहतो. कृष्ण म्हणाले, जो लोभ, मत्सर, ईर्ष्या, अहंकार आणि दंभ यातून मुक्त आहे, जो शुद्ध, स्थिर, संतुलित आणि नियमबद्ध आहे, तो माझा अतिप्रिय. आणि अर्जुन कुतूहलाने ऐकत होता. कृष्ण म्हणाले, भक्त बाहेरून साधा दिसतो, पण आतून पर्वतासारखा असतो. त्याचं सामर्थ्य तलवारीत नाही, दयेमध्ये आहे. त्याचा विजय युद्धात नाही, संयमात आहे. त्याचं राज्य भूमीवर नाही, हृदयात आहे. कृष्ण सांगत होते, अर्जुना, जो माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून मार्ग चालतो, त्याला मीच मार्ग बनतो. भक्ताला मी दूर ठेवत नाही, तो माझ्यातच राहतो आणि मी त्याच्यात. आणि हे म्हणताना कृष्णाचा स्वर फक्त महामैत्रीचा नव्हता, तो परमवचनाचा होता. भक्ती ही प्रयत्नांनी मिळत नाही, ती कृपेने मिळते. कृपा ही देवाची असते आणि पात्रता ही भक्ताची. देव कृपेने देतो आणि भक्त कृतज्ञतेने स्वीकारतो. हाच अध्याय भक्तियोगाचा सार. अर्जुनाच्या चेहऱ्यावर समाधान उमटलं. त्याची शंका नष्ट झाली होती. त्याच्या मनातील वाद थांबले होते. त्याने विचारले, देवा, तर भक्ती इतकी श्रेष्ठ का? कृष्ण उत्तरले, कारण भक्तीमध्ये प्रेम आहे आणि प्रेम म्हणजे देवाचा भाषा. ज्ञान हे देवाकडे नेणारं आहे, पण प्रेम हे देवाला हृदयात उतरवणारं आहे. अध्याय संपतादा कृष्णाने एकच वचन दिलं, जो माझ्यावर श्रद्धा ठेवून भक्ती करतो, तो मला प्राप्त होतो. आणि हे वचन हे फक्त अर्जुनाला नव्हतं, तर संपूर्ण मानवजातीला होतं.